स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एक्सलन्स अकॅडमी. आपण याच्यामध्ये बायोलॉजीचे आपले काय तर बऱ्याच अशा आकृत्या आहेत, आपल्या हार्टच्या असो, ठीक आहे, सेल्सच्या असो, किंवा आपल्या जे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम असते त्याच्या असो, ह्या सगळ्यांच्या आकृत्यांचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत. ठीक आहे, तर या चॅनलमध्ये आपल्याला हे सगळं करायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या आकृत्या बघायच्या. ठीक आहे, तर बघा याच्यातले आपले काय तर चार्ट्स आहेत. सगळ्यात पहिला चार्ट आहे बघा ॲनिमल सेलचा. ठीक आहे, काय आहे ॲनिमल सेलचा सगळ्यात पहिला चार्ट आहे. ॲनिमल सेल दिसायला कशी असती तर अशी गोल आकारात असते. ठीक आहे, हे अशा प्रकारात. आणि हे जे आहे हे मधातलं हे ॲनिमल सेलचं हे काय तर मधातलं, समजा आपल्याला काय तर पार्ट्स येते, याच्यामधले पार्ट्स आपल्याला बघायचे. तर ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला आता ॲनिमल सेल आहे. ॲनिमल सेलचा सगळ्यात पहिला पार्ट जर घेतला आपण, ठीक आहे, सगळ्यात पहिला पार्ट जर घेतला आपण तर सगळ्यात पहिला पार्ट जर घेतला आपण तर सगळ्यात पहिला पार्ट हे बघा याच्यातला मधला. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे तर हे असते बघा, याचा काय तर याच्या मधात ह्या पार्ट मध्ये काय असते बघा, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला असते बघा न्यूक्लियस. ठीक आहे, इथं जर तुम्ही बघितलं या ठिकाणी जर पाहिलं तर इथं असते बघा याचा न्यूक्लियस. ठीक आहे, त्याच्या पुढे हे जे छिद्र, समजा हे जे काळे काळे धागे दिसत असतील तुम्हाला, तर इथं काय बघा न्यूक्लिअर पोर आहे. पोर म्हणजे काय, छिद्र. ठीक आहे, छिद्र काय आहे तर छिद्र म्हणजे न्यूक्लिअर काय असतं ते पोर्स असतात. आणि हे जे मधातलं तुम्हाला पिवळं पिवळं दिसत असेल या ठिकाणी, ठीक आहे, हे जे दिसत असेल ते याला म्हणतात क्रोमॅटिन. ठीक आहे, काय म्हणतात क्रोमॅटिन असं म्हणतात. आणि इथं काय तर याच्यावर ही जी हिरवी दिसत असेल तुम्हाला, हिरवं जे गोलाकाराचं असं दिसत असेल ते याला म्हणतात बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतात. ठीक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे त्याच्यावरचं काय तर कव्हरिंग असं त्याला तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर ही जी पार्ट होता ही एवढं कोणता न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे इथं आहे. ठीक आहे, क्रोमॅटिन जे या ठिकाणी आहे. ठीक आहे, न्यूक्लियस जे या ठिकाणी आहे, आणि न्यूक्लिअर पोर जे या ठिकाणी आहे. शे पार्ट येते बघा तुमच्या न्यूक्लियस सगळे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा सेल्सचा, कोणत्या पण सेल्सचा घ्या, सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे तर न्यूक्लियस आहे. ठीक आहे, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये बरेच असे पार्ट आहेत, 4 पार्ट आहेत. एक आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे इथं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, त्याच्या पुढे क्रोमॅटिन. ठीक आहे, या ठिकाणी या न्यूक्लियसच्या वरच्या बाजूला असं पिवळं किंवा पांढरं दिसत असेल. त्याच्या पुढे न्यूक्लियस हे त्याच्या मधला पॉइंट आहे. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे न्यूक्लिअर पोर ते या ठिकाणी तुम्हाला न्यूक्लिअर पोर दिसत असेल. ठीक आहे, तर हे पूर्ण काय तर न्यूक्लियसचे काय तर हे मधल्या भागाचे काय तर हे येतं, काय म्हणतात त्याला, मधल्या भागाचे काय तर नाव आहे. ठीक आहे, आणि हे न्यूक्लियस आहे आपला न्यूक्लियस हे. ठीक आहे, हे पूर्ण एवढा असा हे काय तर न्यूक्लियस आपल्याला दिसत असेल. त्याच्या पुढे येते बघा, त्याच्या पुढे काय येते, त्याच्या पुढे येते व्हॅक्युअल. ठीक आहे, व्हॅक्युअल या ठिकाणी तुम्हाला हे जे अंड्यासारखं दिसत असेल. ठीक आहे, अंड्याच्या मधल्या जे पिवळा असते तर या ठिकाणी हे व्हॅक्युअल असं दिसत असेल. ठीक आहे, त्याच्या पुढे अजून सांगितलं तर हे जे पांढरं असते बघा. ठीक आहे, आपण पाहिलं की सेल्स मध्ये काय असते बघा, पांढरं असं पाणी असते. ठीक आहे, पाणी असते, तर त्याला आपण काय म्हणतो तर सायटोप्लाझम असं म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो तर सायटोप्लाझम असं म्हणतो. तर ठीक आहे, त्याच्या पुढे जर आपण खाली आलं तर या ठिकाणी आपल्याला लिपिड ड्रॉपलेट्स दिसतात. ठीक आहे, काय दिसायला येतं, लिपिड ड्रॉपलेट्स आपल्याला इथं दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे ठिपक्या अशी काय तर लिपिड असतात आणि ड्रॉपलेट्स असतात. ड्रॉपलेट म्हणजे काय तर असे पडणारे पाण्यात. ठीक आहे, त्याच्या पुढे इथं या ठिकाणी जर पाहिलं आपण, ठीक आहे, गोल आणि थोडे हिरवे आहेत आणि मधात काय तर म्हणजे पांढरे आहेत, तर त्याला आपण म्हणतो ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. ठीक आहे, काय म्हणतो ग्लायकोजन ग्रॅन्युल्स असं त्याला म्हणतात आपण. त्याच्या खाली आलं जर फ्री रायबोझोम. ठीक आहे, रायबोझोम तुम्हाला माहित आहे, टीआरएनए रायबोझोमला इकडून इकडे नेते. ठीक आहे, त्याच्या पुढं हे इथं काय आपलं हे जे काळ्या याच्यात मण्यासारखं दिसत असतं ना, मण्या. ठीक आहे, त्या मण्यासारखं काय तर हे असते तुमचं रायबोझोम. ठीक आहे, त्याच्या पुढं अजून त्याच्या खाली आलं तर हे जरा डब्बासारखं दिसत ना, पिवळ्या डब्यासारखं, म्हणजे एक प्रकारचा क्यूब सारखं घनासारखं दिसत असेल. याच्यामध्ये ही जी कॅटली दिली, सॉरी ही वाटी दिली, या वाटीमध्ये तुम्हाला हे जे पिवळ्या साईजचं दिसत असेल त्याला म्हणतात प्रोक्झिम. ठीक आहे, परोक्झिमन, सॉरी
पॅरेक्झिसम, ठीक आहे, असं त्याला म्हणतात. त्याच्या पुढे जर इथं अजून खाली आले तर हे आपला रायबोझोम, ते फ्री नाही, ठीक आहे, हे फ्री रायबोझोम होता, हे या ठिकाणी फ्री होता, ठीक आहे, म्हणजे सायटोप्लाझम मध्ये होता. पण हे जे आहे हे कुठं आहे तर हे रायबोझोम हे आपल्या रफ एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम मध्ये, ठीक आहे, हे रायबोझोम कुठे आहे तर रफ एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम मध्ये आहे, ठीक आहे, म्हणून हे सहसा फ्री नाही. पण हे काय तर फ्री होतं, हे मोकळा होतं, हे सायटोप्लाझम मध्ये असल्यामुळे हे फ्री रायबोझोम, आणि हे रेक्टिक्युलम मध्ये एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम मध्ये असल्यामुळे हे काय तर रायबोझोम सहसा फ्री नसते, ठीक आहे. त्याच्या पुढे रेक्टिक्युलम कशी एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम कशी दिसत असेल तर या ठिकाणी हे जे दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे, लाल निळं वगैरे असं या ठिकाणी असं दिसत असेल तर हे अॅनिमल्सचे काय असतात तर एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम असतात, ठीक आहे. काय असतात तर एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम असतात, ते पण रफ, ठीक आहे. जर थोडं पुढे गेलं तर या ठिकाणी हे एवढा जे भाग दिसत असेल, ठीक आहे, तर त्याला म्हणतात स्मूथ एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, ठीक आहे. हे कसं आहे स्मूथ आहे, हे जे रेक्टिक्युलम आहे हे स्मूथ आहे, म्हणजे काय तर मऊ आहे. आणि हे जर रेक्टिक्युलम पाहिला तर हे कसं आहे तर कडक आहे, ठीक आहे, कसं आहे एकदम कडक आहे. आणि हे जे आहे हे कसं आहे तर स्मूथ रेक्टिक्युलम आहे. त्याच्या पुढे अजून जर पुढे गेलं तर हे माहिती, हे काय आहे तर मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे. मायटोकॉन्ड्रिया माहित असेल 10वी मध्ये पहिला धडा आहे बघा, त्याच्यामध्ये पहिले काय तर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ही जी होती प्रक्रिया ही मायटोकॉन्ड्रिया मध्ये सहसा त्या प्रक्रिया होतात बघा, ठीक आहे. या ठिकाणी ही जी दिसत असेल अशा नावाच्या आकारासारखी दिसत असेल तर याला काय म्हणतात तर मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतात. त्याच्या पुढे जर ही जी आपण परत पाहिली, ठीक आहे, ही जी परत पाहिलं आपण या ठिकाणी तर याला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन, ठीक आहे. काय म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतात, ठीक आहे. आणि अजून थोडं याच्यावर गेलं तर या ठिकाणी हे जे शिंग दिसत असतात तुम्हाला, ठीक आहे, हे जे वर आलेलं आहे, ठीक आहे, याला म्हणतात मायक्रोविली, ठीक आहे. काय म्हणतात मायक्रोविली असं त्याला म्हणतात. त्याच्या पुढे थोडं अजून हे काय तर मोठं आहे म्हणल्यावर तुला कळावं कसं आहे दिसायला, ठीक आहे. तर हे काय तर याला म्हणतात सिलियम, ठीक आहे. काय म्हणतात सिलियम असं म्हणतात, ठीक आहे. हे मोठं जे आहे याला सिलियम आणि हे छोटं आहे याला मायक्रोविली, ठीक आहे, असं त्याला म्हणतात. तर अजून पुढे गेला हे जे हिरवं दिसत असेल तुला, ठीक आहे, याला म्हणतात गोल्गी कॉम्प्लेक्स. काय म्हणतात गोल्गी कॉम्प्लेक्स, ठीक आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स या भागाला म्हणतात. त्याच्या पुढे अजून लायझोझोम कोणाला म्हणतात तर हे जे तुला असं दिसत असेल या ठिकाणी चॉकलेटी सारखं, ठीक आहे, याला काय म्हणतात तर लायझोझोम असं म्हणतात. आणि जर इथं गेलास या ठिकाणी या लायझोझोमच्या जर थोडं वर गेलास तर या ठिकाणी तुला सेंट्रोल असं म्हणतात.